जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। सतियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया। सतियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया। सीता जैसी अग्नि परीक्षा जग में अब तक जारी है। कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है। जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। इल्म हुनर में दिल दिमाग में किसी बात में कम तो नहीं। इल्म हुनर में दिल दिमाग में किसी बात में कम तो नहीं। पुरुषों वाले सारे ही अधिकारों की अधिकारी है। कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है। जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। नमस्कार, मी रायचंद शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. खरं तर महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या निमित्ताने आपण राज्यभरातल्या विविध क्षेत्रातल्या महिलांशी संवाद साधतोय. खरं तर मी जुन्नरमध्ये आहे आणि जुन्नर म्हटलं की जुन्नरची एक वेगळी ओळख आहे. जुन्नर म्हटलं तर इतिहास, जुन्नर म्हटलं तर भूगोल, जुन्नर म्हटलं तर कृषी आणि जुन्नर म्हटलं तर बिबट्या. अलीकडच्या काळात ही समीकरणं सगळ्यांना माहिती आहेत आणि याच निमित्ताने आज माझ्यासोबत बोलायला आहेत जुन्नर वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता मॅडम. आपण थेट त्यांच्याशी गप्पा मारणार. स्मिता मॅडम, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. नमस्कार. खरं तर आज आपण ज्या गप्पा मारणार आहेत तो विषय आहे बिबट्याला धरून. पण ऑल ओव्हर जनरली मला तुमचा हा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे. तुमच्याकडनं महिला दिनाच्या निमित्ताने काही प्रेरणादायी संदेश सुद्धा घ्यायचे. पण मला स्मिता मॅडम आज ज्या पोस्टला पोहोचल्यात तिथपर्यंत येण्याआधी तुमचा बॅक जो प्रवास आहे, तुमचं लहानपण असेल, तुमचं कौटुंबिक हे असं, हे कसं होतं, लहानपण तुमचं कसं होतं, तुम्हाला काय बनायचं होतं, हे सगळं जाणून घ्यायचं. पण सुरुवातीला आपण तुमच्या लहानपणावरती जाऊयात. कसं होतं लहानपण, कुठला तुमचा जन्म आहे? सर, माझा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातला आहे, खुद्द तुळजापूरमधला. शालेय शिक्षण माझं सगळं तुळजापूरमध्येच गेलं आणि तिथून पुढे प्रवास झाला की 10वीत चांगले गुण मिळाले. तर आता पुढे काय, तुळजापूर तसं छोटं गाव आहे. मग तिथून पुढे आम्ही लातूरला ॲडमिशन, सायन्स, मला फार गणित आणि विज्ञानाची खूप आवड होती, तर सायन्समध्ये आम्ही गेलो. तर लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये माझं 11वी-12वी सायन्स झालं. मग त्यानंतर तिथंपर्यंत असेपर्यंत हा प्रवास होता की आपल्याला डॉक्टर, माझे आजोबा डॉक्टर होते, त्यामुळं घरात कुणीतरी एक डॉक्टर असावा. आणि तसं लहानपणापासून वडील थोडे प्रोफेसर असल्यामुळे ते एक होतं की घरात कुणीतरी आपल्या असावं. पण समहाऊ माझं 3-4 मार्काने MBBSचं ॲडमिशन्स केलं. तर मग माझं ठाम होतं की फर्स्ट अटेम्प्ट झालं तर आपण करायचं, नाही तर नाही. तर मग आता पुढे काय, तर मग मला असं वाटलं की आपण BSc मायक्रोबायोलॉजी वगैरे असं करूया आणि मग पुढे त्यातल्या संधी शोधूया. तर पण माझ्या वडिलांना असं वाटलं की मी BSc ॲग्रिकल्चर करावं, तो कोर्स जास्त चांगला आहे. आणि त्यांचा तो निर्णय माझ्यासाठी खरंच निर्णायक ठरला आयुष्यात. कारण BSc ॲग्रिकल्चर हा कोर्स मला कोर्समध्ये गेल्यावर कळालं की ते फक्त शेतकी नाही आहे, तो ओव्हरऑल माणूस घडवणारा कोर्स होता. म्हणजे इतके विषय आहेत प्रचंड, ज्याच्यामध्ये स्टार्ट फ्रॉम तुमचं सिव्हिल कन्स्ट्रक्शन काम असेल, सर्वे असेल, लेवलिंग असेल, प्लांट ब्रीडिंग, जेनेटिक्स, एक्सटेन्शन, सायकोलॉजी, आउटस्कर्ट एक्सकर्शन्स, हे सगळं त्या एका कोर्समध्ये होतं. आणि तुम्ही माणूस म्हणून विविध पैलू जे समाजात वावरताना लागतात ते सगळं त्या कोर्समध्ये घडत गेले. आणि मुळातच थोडी अभ्यासात चांगले असल्यामुळं मी तेव्हाही माझ्या कॉलेजमध्ये दुसरी होते, सिल्वर मेडलिस्ट होते युनिव्हर्सिटीला आमच्या बॅचची. मग परत असं होतं की म्हणजे घरी आम्ही तशी तशीच परिस्थिती होती. परत ठरवलं की आपण डिपेंडन्सी नकोच. तेव्हा सगळे मला म्हणत होते की तू हुशार आहे तर तू सिव्हिल सर्व्हिसेस कर वगैरे. पण त्यावेळेस अनिश्चितता खूप असायची, एक्झाम्सच्या डेट येणं किंवा तुम्ही त्या क्रॅक करणं आणि परत तुम्ही त्या, म्हणून मी ते सोडलं. मला आपण पटकन पायावर उभं राहण्यासारखं काय. तर मग त्यावेळेस MBA खूप हे होतं. मग मी मार्केटिंग आणि फायनान्स ड्युअल स्पेशलायझेशन घेऊन MBA केलं ICFA युनिव्हर्सिटीतनं. आणि तिथे मी टॉपर राहिले पूर्ण थरो. आणि त्यानंतर मग माझा प्रवास सुरू झाला, करिअरिस्टिक प्रवास. मग मी फायनान्स फर्ममध्ये
मल्टीनॅशनल कंपनी होती, ॲक्सा बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड, पुण्यामध्ये वन गार्डन रोडला. त्या कंपनीत सुरुवातीला असिस्टंट असोसिएट म्हणून जॉईन झाले, फायनान्शियल अनालिस्ट म्हणून, आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. मग मला एक विचारायचं आहे, तुमचे पप्पा टीचर होते आणि तुमचं स्वप्न जे होतं डॉक्टर बनायचं. हो हो. पण आज आम्ही तुम्हाला फॉरेस्टर म्हणून पाहतोय. हो हो, खरं. तर कधी वाटलं होतं फॉरेस्ट? नाही, अगदीच असं कधी वाटलं नव्हतं. खरं तर माझ्यासोबत काम करणारे माझे जे कलिग, माझी मित्रमंडळी होती ॲग्रिकल्चरला, त्यांना खूप सुरुवातीपासून माझ्या शिक्षकांना रादर असं वाटायचं की मी एक चांगला अधिकारी बनू शकते, तर मी दिल्या पाहिजेत एक्झाम. सगळे मला एक्झाम ॲड घेऊन वगैरे यायचे, पण त्यावेळेस एक वेगळं असतं ना आपलं की आपण काहीतरी वेगळं करूया. त्या केसमध्ये मी निघाले. मग प्रोफेशनल ॲटिट्यूड जास्त असल्यामुळे कदाचित मी प्रोफेशनॅलिझमकडे नेणाऱ्या कंपन्यांकडे वगैरे माझी वळ धरली. पण परत मीनवाईल माझं लग्न झालं कंपनीत असताना, आणि असंच एके दिवशी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की अशी अशी फॉरेस्ट्री सर्व्हिसेसची ॲड आहे, तू भर, माझी इच्छा आहे तू भरावा. तुमची मैत्रीण पण फॉरेस्टमध्ये होती? हो हो, ते आता पण आहे, ती पण असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहे. तर तिने सजेस्ट केलं, आणि माझा एक मित्र आहे तोही आता फॉरेस्टमध्येच आहे, DFO होईल आता कदाचित. तर ह्या सगळ्यांनी मला खूप फोर्स केला की तू दे एक्झाम, तू करू शकशील. माझ्याकडे माझा मुलगा होता त्यावेळेस, मला एक लहान मुलगा झालेला, 4च महिन्याचा होता. एक्झामची ॲड आली तर मी ठरवलं की आपण करू शकतो का नाही माहीत नाही, पण मी जॉब नाही सोडणार असं माझं एक ठाम मत होतं की आपण जो जॉब करतोय तो, कारण आम्ही दोघं पुण्यातच राहतो, एक फायनान्शियल गणितं ठरलेली असतात मॅरिड कपल्सची, नाही का, की आपण कसं करायचं, त्यामुळे जॉब नाही सोडणार असं ठरलेलं. मग ते म्हणे पास झाल्यावर बघू आपण, तू एक्झाम तर दे, आम्हाला माहिती तू पास होशील, पण तू एक्झाम दे, एक्झाममध्ये पास झाली तर मात्र तुला जॉब सोडून अभ्यास करावा लागेल. तर ह्या दिशेनं ते सुरू झालं, आणि मी खरंच प्रिलिम पास झाले, आणि त्यांनी मला जॉब सोडायला सांगितलं. मग माझा मुलगाही लहान होता, म्हणलं प्रेग्नन्सी लिव्ह आपली होईल थोडी एक्सटेंड, 6-1 महिन्याची अजून, तर त्या काळात आपण हे ट्राय करायला काही हरकत नाही. एक्झाम दिली आणि पास झाले. पास झाले. पहिला जॉब तुम्ही कुठे केला फॉरेस्टमध्ये? पहिला जॉब मी माझा अमरावती सर्कलमध्ये, मेळघाटाच्या बाउंड्रीवरती, जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांमध्ये केलं, जे आदिवासी तालुक्यात दोन्ही. तर मी तिथे सोशल फॉरेस्ट्रीमध्ये सामाजिक वनीकरणात काम केलं. जवळजवळ 4.5 वर्ष मी तिथे होते. आणि त्यानंतर मग मी पुणे विभागात, घर पुण्यात असल्यामुळं विनंती बदलीने पुणे विभागात आले, आणि मला मनसरची पोस्टिंग मिळाली ॲज अ रेंज फॉरेस्ट ऑफिसर. जुन्नर वन विभागाच्या अंडर. आणि प्रॅक्टिकली तुम्ही ते करता करता शिवजन्मभूमीमध्ये आला, जिथं बिबट्या आणि मानव संघर्ष खूप सुरू होता. आणि इथं काम करताना तुम्हाला कदाचित इकडे बदली झाली असेल, थोडं स्ट्रेस असतील सुरुवातीला. आपण ज्या भागामध्ये मानव बिबट संघर्ष सुरू आहे, रोज एक तरी बातमी असते, रोज कुठेतरी हल्ला होतो, इथं आपण काम करू शकेल का नाही असंही कदाचित मनात हे असेल. पण आता ते कसं तुम्ही जुळवून घेता या सगळ्या गोष्टी? ॲक्च्युली माझ्या बाबतीत असं कधी नाही झालं की एखादं काम आपल्याला समोर आलंय तर जमेल का नाही हा प्रश्न कधी नाही पडला. माझं एक ॲटिट्यूड आहे, आपण लढूया, करूया, नाही का, करून तर बघूयात, ह्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात सुरू असतात. तर त्यामुळे मग मी सुरुवात केली, आणि जसे जसे विषय येत गेले त्यांना मी समजून घेत गेले. आणि माझा एक स्वभाव गुण असेल किंवा काय असेल, मी लोकांना पटकन अटॅच होते. म्हणजे लोक माझ्याशी बोलायला लागली की पटकन अटॅच होते, कॉन्टॅक्ट्समध्ये राहतात, कॉन्टॅक्ट डेव्हलप होतात, आणि त्या कॉन्टॅक्टचा मला कॉन्फ्लिक्ट हँडल करताना खूप उपयोग होतो. मग बिबट्याचे अटॅक झालेले असतील म्हणा, मग तिथे जाऊन जागेवर पाहणी करणे म्हणा, त्या कुटुंबियांना भेट देणे म्हणा, त्यांची हॉस्पिटलची सोय चेक करणे म्हणा, डॉक्टरांशी बोलणे म्हणा, त्यांना एक्स्ट्रा हेल्प मिळवून देणे म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी करत करत लोकांचा विश्वास डेव्हलप होत गेला की या अधिकाऱ्याकडे गेले की आपल्याला सोल्युशन मिळतं, खूप वाट नाही बघायला लागेल. तर कदाचित एका म्हणता ना सरकारी कार्यालयांना घिरटे घालायची गरज नाही, तर ते एका भेटीत काम होतं, ह्या काइंड ऑफची माझी ओळख तयार झाली वनसरमध्ये. सुरुवातीला जसं तुम्ही सांगितलं तुम्हाला डॉक्टर बनायचं होतं, डॉक्टर हा सुद्धा एक मानवाशी संबंधित रिलेटेड आलं किंवा जास्त लोकांशी संपर्क आला. हा जॉब आणि आताचा जॉब म्हणजे हा शेवटी काय सांगता का समाजाभिमुख आहे, आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सेवा महत्वाची. डॉक्टरी फील्ड असेल की हे दोन्ही फील्डमध्ये कदाचित तुम्ही जर डॉक्टर बनला असा तर तुम्ही त्या क्षेत्रात समाधानी असता का, किंवा आता इथं आहे तिथं समाधानी आहात? इथं आहे, मी खूप समाधानी आहे. कारण काय कारण आहेत त्याची, म्हणजे नेमकी फॉरेस्ट एक तर ना अशी एक सर्व्हिस आहे ज्याच्यामध्ये निसर्गामध्ये राहून निसर्गाची सेवा करण्यासाठी तुम्ही पेमेंट घेता, म्हणजे पेड सर्व्हिस टू द नेचर. मग असं तुम्ही म्हणजे जनरल लोक हॉलिडे स्कीम घेऊन जंगलांमध्ये जाऊन जंगल भेटतात, जंगल अनुभवतात, तसं आम्ही रोजच जंगल अनुभवतोय. त्यामुळं तो आणि समाजामध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी जंगल हे किती महत्वाचं आहे हे इथं आल्यानंतर कळतं.
जेव्हा मी नर्सरीज डेव्हलप केल्या ना, म्हणजे सुरुवातीला मी एकदम प्रोफेशनल ॲटिट्यूडमध्ये 5 वर्ष MNCत काम केलेली व्यक्ती होते. प्रोफेशनल ॲटिट्यूडमध्ये मला थोडंसं गव्हर्नमेंट ॲटिट्यूडमध्ये घुसायला प्रॉब्लेम झाला, कारण प्रत्येकच गोष्ट काटेकोरपणे करून किंवा त्या कागदांमध्ये अडकून करायची मला सवय नव्हती. मला नेहमी आउट ऑफ द वे जाऊन विचार करून काम करायची सवय होती. तर त्या गोष्टींमध्ये जेव्हा नर्सरी सुरू केल्या ना, तर पूर्वी 20-25 व्हरायटीच्या नर्सरी व्हायच्या. मग सोशल फॉरेस्ट्रीला नर्सरी करायची तर जागा पण नव्हती, तर मी E-क्लास लँड कलेक्टरकडनं हँडओव्हर करून ती नर्सरी सुरू केली. आणि अमरावती सर्कलमध्ये मधील माझ्यामध्ये हायेस्ट नंबर ऑफ स्पीसीज असणारी 78 स्पीसीज झाडांच्या असणारी मी नर्सरी सुरू केली. ॲग्रिकल्चर करताना निसर्गाचा थोडासा एक बॅकग्राऊंड म्हणा किंवा त्यांचं सायंटिफिक नॉलेज होतंच. त्या नॉलेजचा वापर म्हणजे मी जे शिक्षण घेतलं त्याचा वापर मला योग्य ठिकाणी करता येतोय ह्याचा आनंद जास्त होत होता ती नर्सऱ्या करताना. आणि नर्सऱ्यांचे व्हिजिट्स जेव्हा, मग मला असं वाटलं नव्हतं की ती खूप चांगली नर्सरी होईल किंवा काय, पण मला जेवढं माहिती आहे तेवढं सगळं मी अप्लाय करायचे त्या नर्सरीमध्ये. ते सीड टेक्निक्स असो किंवा कुठून बियाणं कलेक्ट करायचं असो. मग मी रस्त्याने जाताना पण चेक करायचे, अरे कुठल्या झाडाला बी चांगला असेल का, आपण बघूया का. मजुरांना कुठं सांगता येईल की इथून झाडांना बी आणा, किंवा नदी नाले फिरायचे की अर्जुनाचं सीड कुठं चांगलं मिळेल, कुठं चांगला झाड आहे. प्लस ट्री आयडेंटिफिकेशन ज्याला म्हणतात, हे माझ्यासारखं डोळ्यात भरलेलं असायचं. किंवा एखादी साईट आहे तर ती जाताना आपण इथं कुठली झाडं लावू शकतो बरं, हा रोड कसा दिसेल ही झाडं लावल्यानंतर. म्हणजे थिमॅटिक प्लांटेशन टू रोड साईड्स, रेल्वे लाईन्स मी त्यावेळेस विचार केला आणि मी ते अंमलात आणलं तिथं. ते तिथं असताना तिथले पालकमंत्री म्हणजे आमचे PCCF अग्रवाल सर किंवा मंत्रालयातनं मनरेगाची जी स्कीम येते ती आयडेंटिफाय करायला की कामं झाली आहेत का नाही बरोबर, हे जेव्हा येले तेव्हा त्यांना सगळ्यांना ते आवडलं. त्या सगळ्यांनी त्याचे रेकॉर्ड्स करून वगैरे नेले तिकडे. जलशक्ती मंत्रालय आलं तर मी जे प्लांटेशन केले, ज्याच्यासाठी जे नमुने निवडले चरांवर लागवड, तर ते त्याचं शूट वगैरे करून घेतलं की दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. म्हणजे मॅक्झिमम लोक आदिवासी असायची काम करणारी. मागेल त्याला ते मनरेगाची एक टॅगलाईन होती, मागेल त्या हाताला काम, श्रमिकाला मदत. असं त्या धर्तीवर माझं काम सुरू होतं. म्हणजे ॲट ए टाईम त्यावेळेस शासनाची 13 कोटी 33 कोटीची स्कीम आलेली. त्या स्कीममध्ये जवळजवळ मी तिथे असताना 4-1 लाख झाडं लावली आणि सगळी MRGSचे मजूर वापरून केली. माझ्याकडे एकेका वेळी 250, 300, 400 लेबर काम करायचे. तर त्या सगळ्यांना म्हणजे आपण कुणाला तरी रोजगार देतोय आणि आपल्यामुळं कुणाचं तरी घर चालतंय, ही भावना जी आहे ना, तर ते खूप समाधान देणार होती. म्हणजे आठवड्यातले ते 8 दिवस काम चालायचं ना, दर 15 दिवसांना लेबर रोटेट करताना भांडणं व्हायची माझ्याकडे. मला मॅडमकडे काम करायचं नाही का, मॅडमच्या ह्या कामावर काम करायचं, त्या कामावर काम करायचं. तर लोक अजूनही फोन करतात. ती कनेक्टिव्हिटी होती माझी लोकांची. म्हणजे कनेक्टिव्हिटी बिबट्याशी होणार आहे. हो, झाली आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण कारण आम्ही पाहिलं फर्स्ट डे पासून, जेव्हापासून जुन्नरमध्ये बिबट आणि मानव संघर्ष सुरू आहे, सगळ्या बातम्या मी केल्या सुरुवातीपासून. आणि मला जाणवलं बऱ्याच ठिकाणी का अधिकारी जर कनेक्ट असेल, जसं की सुरुवातीला बिबट निवारा केंद्रामध्ये जे काम करणारे डॉक्टर होते त्यांच्यामुळं, देशमुख सरांमुळं खरं तर बिबट्या लोकांना समजला. आणि आज त्यानंतर अनेक अधिकाऱ्यांमध्ये काम केलं. त्यानंतर तुम्ही आता आहात. खरं तर इथं जॉब करताना जुन्नरची एक वेगळी ओळख आहे. म्हणजे आपल्याला माहिती ब्रिटिश अधिकारी अनेक होते का ज्यांना जुन्नर आवडला होता. त्यात डॉक्टर अलेक्झांडर गिब्सन असेल किंवा इतरही बरेचसे अधिकारी आहेत. अशा त्यांना आवडलेल्या प्रदेशामध्ये काम करताना सुरुवातीला तुम्ही इथं आला तर कशा प्रकारे तुम्हाला जुन्नर भावला? जुन्नर भावण्यासारखंच आहे. जुन्नरमध्ये नावं ठेवायला काहीच नाही. इतका चांगला, पुण्याच्या एवढ्या जवळ असून एवढा चांगला निसर्ग तुम्हाला सह्याद्री अनुभवायला मिळतो. आपल्याकडे एवढे किल्ल्यांचा वारसा आहे, किल्ले बघायला मिळतात. देवराया खूप आहेत आपल्याकडे, 100 पेक्षा जास्त देवराया आहेत. पुस्तकही लिहिलंय आमच्या विभागाने, सातपुते साहेबांनी आमच्या ते प्रसिद्ध केलं. तर म्हणजे अधिकारी चांगले मिळत गेलेत मला असं वाटतं. शिवराय जन्मभूमी आहे का काय, वारसा आहे, शिवाजी महाराज काय चांगली लोक निवडून आणत असतील काय माहित नाही. पण सातपुते साहेब म्हणा किंवा याच्या आधी जे अधिकारी काम करून सगळ्यांनी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिले. कारण आत्ता जे काम होतंय म्हणजे आता जो पिरियड आहे ज्याच्यामध्ये मानव बिबट संघर्ष शिगेला पोचला, म्हणजे इतक्या डेट कधी नव्हता कधी नव्हता झाला. तर मग मला असं वाटतं की आय एम वर्किंग विथ सम बेस्ट ऑफिशियल्स इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. त्याच प्रश्नावरती येऊया आपण. आता हे चॅलेंजेस नेमके काय आहेत आणि ते तुम्ही कसे टॅकल करताय? आता मानव बिबट संघर्ष आपल्याकडे होते. आपल्याकडे क्रॉपिंग पॅटर्न चेंज झाला. म्हणजे जी शेती लोक पारंपरिक पद्धतीने करत होती ती सगळी चेंज झाली. तुम्हाला एक ड्रोन शूटिंग केलं तर मॅक्झिमम क्षेत्र
ऊसाने आच्छादित आहे. आणि आपल्याकडे जे कॅनॉल सिस्टीम डेव्हलप झाली, धरणं आली, धरणांचे पाणी आलं, पाण्यांना कॅनॉल आलं, कॅनॉलनी गावं जोडली गेली, पाणी पोचलं आणि कॅश क्रॉप कल्टिवेशन सिस्टीम जास्त झाली. तर ह्याच्यामध्ये जो थोडाफार बिबट्या आधीपासूनच असेल भीमाशंकराच्या जंगलात किंवा इथे, त्यांना एक निवाऱ्याची सोय झाली. आणि इझी निवारा, जिथे तुम्हाला लपन क्षेत्र मिळते, पाणी मिळते. आणि एक ऑब्झर्व केलं तर जुन्नर विभागामध्ये जे 4 तालुके आहेत, खेड, आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर, 4 तालुके, हे 4 तालुके आहेत. त्याचं जे लोकांची राहणीमानाची व्यवस्था बघितली ना, प्रत्येक जण आपापल्या मळ्यामध्ये राहतो. छोटासा टुमदार घर असतं, समोर 4-5 एकर ऊसाचा मळा, थोडंसं लावण्यापुरतं भाजीपाल्याचा मळा वगैरे. आणि पशुधनही आहे, त्यांना जोडधंदाही आहे. त्या पशुधनाच्या ह्याच्यामुळे बिबट्याला काय झालंय, कॅनॉलचं पाणी आहे, ऊसातला पाहायला जागा आहे, भूक लागेल की येतो, शिकार करतो पशुधनाची, आणि परत लपणला बिबट्या आहे. आणि ऊस असल्यामुळे त्याला नॅचरल जे खाद्य आहे म्हणा, घुशी म्हणा, साळींदरं म्हणा, हे ससे म्हणा, मोर म्हणा, हे पण खूप प्रमाणात आहे आपल्याकडे. रानडुकरं, गावठी कुत्री, हे तर संपवत आहेच तो, पण ह्या प्रमाणात पण खूप आहे. तर इझी ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो एक सुरक्षित वातावरण तयार झालं ऊसांमध्ये. तर हे शुगर केन लेपर्ड्स म्हणून जे सुरू झालं, तर ते असंच आता कंटिन्यू होत राहणार. जसा ऊस वाढत जाईल तशी त्यांची क्षमता पण वाढते. आपण आपल्याला माणिक ढोर निवारा केंद्राची जी कॅपॅसिटी आहे ती वाढवतोय. आता ती 125च्या पर्यंत जाणार, आता ती 44-45ची जी आहे ती. तर एवढे बिबटे आहेत की आपल्याला काम आहे की त्यांच्यावर काम करणे. आणि हे सगळे बिबटे आपल्या आजूबाजूलाच आहे. रोज एक तरी फोन असतो तुम्हाला? रोज एक तरी फोन. आमची दिवस आणि रात्र, मला वाटतं दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट बिबट्याच्या फोनच होतो. कुणीतरी त्याचा कन्सर्न घेऊन आम्हाला फोन करतो. मग त्यानुसार आपल्याला पावलं हलवावी लागतात, लोक अलाइन करावी लागतात, त्यांच्याकडनं काम करून घ्यावं लागतं. गरज पडली तर ग्राउंडवरही जावं लागतं. तर हे आमचं रुटीनच. याच्यात काय त्रास होतो साधारण? नागरिकांचे फोन येतात, क्रायसिस वाढतो. नॉर्मली ना, मुली काम करत नाहीत असं, मुली सगळ्या काम करतात. पण हे क्षेत्र असे ना ज्यामध्ये तुम्हाला स्वतःचा असा वेळ नाही. म्हणजे जसं पोलिसांचं 24/7, यात तुम्हाला कधी फोन येईल. आणि बिबट्या रात्रीच ऍक्टिव्ह होतो, संध्याकाळ झाली की बिबट्या ऍक्टिव्ह होतो. त्यामुळे त्याच्याशी येणारे कॉन्फ्लिक्ट्स कधी येतात. त्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत की संध्याकाळी 8 नंतर मला मी फोन घेणार नाही किंवा 7 नंतर फोन उचलणार नाही, लोकांना ॲड्रेस करणार नाही. तो फोन कधी येऊ शकतो, रात्री 12ला येऊ शकतो, पहाटे 4ला येऊ शकतो. मग हे तुम्हाला म्हणजे ॲज गुड ॲज तुम्हाला स्वतःचा असा वेगळा कोपरा काढून ठेवू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांसोबतच जावं लागतं. बरोबर. असं तुम्ही ह्या विभागात जेव्हापासून आलात, बिबट्याबद्दल सुरुवातीला ऐकलं असेल, पहिल्यांदा बिबट्या तुम्ही कधी पाहिला? आणि त्याची तुमची मैत्री कुठेतरी झाली असेल, छोट्या कपपासून किंवा मोठ्या बिबट्यापर्यंत, असा एखादा क्षण आहे का? कप्स तर खूप हँडल केले मी, खूप रियुनियन केले. मंचरमध्ये पण खूप ऊसाचं प्रमाण होतं त्यावेळेस. तर माझ्या कार्यकाळात जवळजवळ 40+ जास्तच असतील, 50-60च्या आसपास कपचं रियुनियन केलं असेल 3 वर्षामध्ये मी. तर ते कप हाताळताना मग मला ती एक आयडिया येत गेली की कधी रियुनियन केलं तर ते जास्त फ्रुटफुल होत जाईल. तसं स्टाफला गाईड करणं, तसे म्हणजे ऊस कटिंगचा हंगाम आला की हमखास अबंडन कप मिळतात. मग ते किती वेळा जरी मिळाले तरी तुम्हाला तितक्या वेळा रियुनाईट करणे, कारण मग इतर कॉन्फ्लिक्ट वाढण्याची शक्यता जास्त असते. जसं की मादी फिरते, तिला जर कब लवकर नाही मिळालं तर ती मानवी वस्तीच्या जवळ येईल शोधामध्ये आणि परत वेगळा कॉन्फ्लिक्ट तयार होईल. तरी मग हे कब आयडेंटिफाय करताना मग सुरुवातीला आम्ही जेव्हा सकाळी मिळाला तर आम्ही रात्री नेऊन ठेवायचो की आपण तिथे ठेवायचं, कॅमेरा ट्रॅप लावायचा, डॉक्टरांचं चेकअप करायचं, तो व्यवस्थित आहे का, डिहायड्रेटेड नाही आहे का, हे सगळं चेक करायचं आणि रियुनाईटला ठेवायचं. सुरुवातीला तर आमच्याकडे ट्रॅप कॅमेराज पण नव्हते त्यावेळेस इतके, त्यामुळे आम्ही ते रेकॉर्ड पण करू शकलो नाही ते क्षण की आई बाळाला घेऊन जाते. नंतर मिड 2022 नंतर माझ्याकडे ट्रॅप कॅमेरे आले आणि आम्ही ट्रॅप कॅमेरा लावून ते सगळं रियुनियन करायला लागलो. मग तो जो आनंद आहे की नाही की आपण ठेवले बाबा आणि त्याची आई त्याला घेऊन जाते, ते बघायला फार सुंदर वाटायचं की घेऊन जाते आणि कॉन्फ्लिक्ट कुठेतरी आपण मिनिमाइज करायला हेल्प केली. तर असा तो आहे. कधी प्रवास करताना रात्रीच्या वेळेस वन विभागातून किंवा ऊस शेतीमधून तुम्हाला कधी बिबट्या जवळून पाहायला मिळाले असेल, अटॅक करणारा एखादा असेल किंवा नाही? अटॅक वगैरे करताना ॲज नाही दिसला, ऊसांमधून क्रॉस होताना दिसलाय आम्हाला. पण अटॅकिंग स्टेज वन्य प्राणी ना शक्यतो अटॅकिंग स्टेजमध्ये कधीच नसतात, मानवावर तर नक्कीच नाही. तर त्यामुळे अटॅकिंग स्टेजमध्ये त्याला कधी बघण्यात नाही आलं म्हणजे माझ्या ह्यातून. हां, इथून तिथून रस्ता क्रॉस करताना, एका ऊसातून दुसऱ्या ऊसात जाताना, स्टॅगर्ड होताना. कळंबमध्ये एका आर्किटेक्ट होती ती मुलगी, कुठलं ते हॉटेल
वाड्यासारखं आहे. हा हा बाहेरून जाणार त्या रोडवरच ते हॉटेल आहे. तिथे ती एका बंगल्याचं काम करायला गेलेली. तर तिच्यावर मागून, कानडे आडनाव आहे तिचं, ऋतुजा कानडे काहीतरी. तर तिच्यावर मागून बिबट्याने, म्हणजे ती विथ कब्ज होती, मे बी पिल्लं पुढे गेली असतील आणि ही मागून येत असेल, किंवा पिल्लं मागे राहिली नाही पुढे गेली, आणि मीन व्हाईल रस्त्यातनं ही जात होती. त्या सेम डेला एका मागून एक 3 अटॅक झाले. एक पिल्लू घेऊन आली, परत दुसरी गाडी गेली, एक दुसरं घेऊन गेली, तिसरी गाडी आली. तर ते अटॅक म्हणण्यापेक्षा ती थोडीशी अग्रेसिव्ह होती आणि अनसिक्युअर वाटलं असेल, आणि तिचं पिल्लू मागे राहिले आणि ते सुरक्षित नाही ह्या भावनेतनं उडी मारायला गेली पिल्लाकडे, आणि मध्ये 2 व्हीलर आली. अशा काइंड ऑफ मध्ये झालेलं. म्हणजे हे जे ऍक्सिडेंट्स असतात ना, मॅक्झिमम जे 2 व्हीलर झालेले, हे सगळे ऍक्सिडेंट. बिबट्या स्वतःहून अटॅक करण्याच्या पोझिशनमध्ये येतो. ब्लाइंड टर्न्स असतात, ह्या गोष्टींना बिबट्या येतो. आणि मग ही सायकोलॉजी समजायला मदत झाली. जेवढं जास्त बिबट्यांवरती, केसेसवरती काम केलं, जेवढी लोकांना जास्त बोलले, त्यांच्याकडनं खरी हकीकत जाणून घेतली की नेमकं कसं झालं होतं, जागेवर गेलो की खरंच तशी सिच्युएशन होती का, ब्लाइंड टर्न्स होते का, किती अडचणी होत्या, हे सगळं करत करत लोकांशी बोलत लोकांना समजवत मी त्यांच्यासोबत पुढे गेले, आणि समहाऊ कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करायला मदत होत गेली सगळ्या गोष्टी. बरोबर. आता संघर्षाच्या काळात तुम्ही इथं जॉब करताय, नागरिकांना या निमित्ताने काय तुम्ही आवाहन कराल? कारण या सर्कलमध्ये आपल्या बिबट्याचं किती महत्व आहे एकूणच अन्न साखळीमध्ये? अन्न साखळी तर अपेक्स प्रिडेटर आहे, म्हणजे अन्न साखळीच्या वरच्या स्तरातला सगळ्यात मोठा घटक आहे. तर तो त्याचं काम करतोच आहे. म्हणजे आता काही जणांना विचारलं तर ते मिश्किलपणे सांगून देतात की बिबट्या आहे तर आमच्याकडे चोऱ्या नाही होत. एक फायदा पण आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि बिबट्या हा तसा ऊसामध्ये आपण आपली काळजी करून राहिलो ना, तर तो काही त्रास देऊन तुम्हाला येऊन अटॅक करणार नाही. ऍक्सिडेंटल कसे, आता लोक बसून काम करतायत, तो टप्पा आहे, त्याला हालचाल जाणवली आणि कळालं नाही माझं भक्ष्य आहे का दुसरं आहे, बरोबर, ते अटॅक झालेले तसे. म्हणजे पिंपरी पेंढरला त्या महिलेवरचा अटॅक म्हणा, बसले बाजरी राखणारी महिला, त्या दरम्यान वन विभागाला पण खूप त्रास झाला मधल्या काळात. होतोच. आता राजकीय इंटरफेअर होतो. लोकांचा राग साहजिक आहे. मानवी आपला जीव जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यांचा राग साहजिक आहे आणि तो आम्ही समजूनही घेतो. पण असं काही नसतं की वन विभाग काम करत नाहीये. मग तो जो दुवा बनण्याचं काम आहे ना कुठेतरी वन विभागासोबत किंवा लोकांसोबत, हे आम्ही ट्राय करतो की हे कुठं मिनिमाइज करता येईल, कसं आपण लोकांना शांत करू शकू, किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स अजून कुठल्या लेवलपर्यंत ऍड्रेस करता येतील. तर मला असं वाटतंय आम्ही अधोरेखिमध्ये आम्ही काही जिंगल्स रिलीज केल्या. आपण तर रोज नाईटला पेट्रोलिंग करतातच लोक, सगळी जातात वाड्यांवस्त्यांवर फिरतात, एकट्या घरांवर जातात. आता ह्यामध्ये ज्या योजना आल्या सातपुते सरांच्या मार्गदर्शनाखाली की झटका मशीन आलं, म्हणजे सौर कुंपण आलं, ज्याच्यामध्ये एक नॉन लिथल शॉक दिला जातो, जो जनावर त्याला येतं आणि मग तो पळून जातो. म्हणजे तोही मरत नाही आणि घरही सुरक्षित राहतो आणि आतली लोकही सुरक्षित राहतात. किंवा आपल्याकडे मेंढपाळ खूप राहायला येतात वस्तीला, तर त्या लोक अंधारात असतात. अंधारात बिबट्याला कळत नाही की आपण नेमकं अटॅकिंग जे करतोय ते आपलं लक्ष आहे का नाही. तर आम्ही त्यांना सौर दिवे दिले, ते उघड्यावर झोपतात तर आम्ही त्यांना तंबू वाटले. म्हणजे ऑल पॉसिबल थिंग्सने आम्ही विचार केलाय की आपण काय केल्यानं कॉन्फ्लिक्ट कमी होईल किंवा आपण ते कसं काय मिनिमाइज करू शकतो. आणि ह्या सगळ्या कल्पना आहेत ते सातपुते सर म्हणा, त्यांच्याशी डिस्कस करून म्हणा, लोकांमध्ये गेल्यामुळे आणि ह्या सुचल्यामुळे. म्हणजे ग्राउंडवर काम करणारी, म्हणजे एवढं काम मला असं वाटतं आता जेवढं या 3 वर्षात झालं ग्राउंडवर काम, तेवढं मे बी त्यावेळेस तेवढा कॉन्फ्लिक्ट नसेल आणि गरज नसेल वाचली. पण आम्ही जेव्हा काम करतोय मागच्या 3-3.5 वर्षांमध्ये जुन्नर डिव्हिजनमध्ये, तर कॉन्फ्लिक्ट एका वेगळ्या शिगेला जाऊन पोहोचलाय. ह्या वर्षभरात तर जवळजवळ 8 ते 9 डेथ झाल्यात, ह्युमन डेथ. म्हणजे जशी मी जॉईन झाले मला आठवते मागच्या वर्षभरापासून 7-8 महिन्यातच 8+ डेथ झाल्या, 9 डेथ झाल्यात. म्हणजे एवढा डेथ म्हणजे छोटा आकडा नाहीये ना. 8-9 महिन्याच्या स्पॅन मध्ये 8-9 डेथ म्हणजे खूप गोष्ट झाली. मग आम्ही सुरक्षित आहेत का नाही लोकांचा प्रश्न. मला लोकांना एवढंच सांगणे की बिबट्या शेड्यूल वेने आपण कायद्याने बांधले गेलेलो आहे. त्याचा त्रास होतोय मान्य, आपल्याला पाणी भरायला जाता येत नाही, शेतात मुक्तपणे वावरता येत नाही, हे सगळं ठीक आहे. पण त्याच्या ठराविक वन विभाग ज्या सूचना देत आहे ना, त्या जर पाळून आपण गेलो ना, तर तो बिबट्या तुम्हाला अटॅक करणार नाही. ऍक्सिडेंटल काही झालं तर ते तुम्ही त्याला कसा प्रतिरोध करू शकता ह्याबाबत तुम्ही जागरूक असले पाहिजे, प्रशिक्षित असले पाहिजे. त्यासाठी आम्ही आता गावोगावी बेस कॅम्प तयार केलेत, रेस्क्यू टीम मेंबर, आपदा मित्र तयार केलेत. ती लोक गाईड करायला गावात आहेतच, आपली लोकही जातातच. तर त्यांनी सहजीवनाशिवाय उपाय नाहीये सध्या तरी. जो
जोपर्यंत त्याची मोठी पॉलिसी डिसिजन काही होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यासोबतच राहणे, बरोबर. काय करू शकतो आपण, आपलं विजिलंट राहणं गरजेचं हो, आहे. हो. बिबट्या कधी येतो आपल्या बरोबर. क्षेत्रात, कधी जातो, त्याच्या वेळा काय आहेत, बिबट्या आपल्याला ऑब्झर्व करतोय. तुम्ही बघा, असं खूप कमी वेळा होतं की तुम्ही बाहेर गेला तर उसाच्या जवळ जरी गेलात तरी तुम्हाला बिबट्या दिसतो. बिबट्या आतच आहे, हो. तोही आपल्याला बघत असतो. तुम्ही किती वेळा काम करता, सकाळी किती वाजल्यापासून तुमचं काम सुरू आहे, मग त्याला मधलाच गॅप कुठला मिळतो बाहेर जाऊन हे करायला, तोही त्याच वेळात बाहेर येतो ना. थोडक्यात काय, आपण त्याच्याशी तो आपल्याशी जुळून घेतो, आपण त्याच्याशी जुळून सहजीवन हा एक पण अशात व्यवसाय. पण आता जर आपण पाहिलं तर काही प्रकार उघड झाले का, एक वन विभाग मदत करते किंवा त्याची मदत मिळावी म्हणून वेगळे प्रकार पण पुढे आलेत. त्यावरती पण तुम्ही एक चांगला निर्णय घेतला, डिसिजन घेतला. तर असे प्रकार पण गैरफायदा घेऊ नये म्हणून तुम्ही काय सजेस्ट लोकांना कराल? मी एवढंच म्हणेल की वन विभाग त्यांना मदत करायलाच आहे. पशुधन नुकसान प्रकरणं होतात किंवा शेतपीक नुकसानीची प्रकरणं होतात किंवा लोकांची इंजुरी असेल, डिजेबिलिटी असेल किंवा आपण म्हणू नये डेथ असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वन विभाग त्यांना नेहमी सहकार्याच्याच भूमिकेत असणार. ते कधी, आत्ता परवाची जो इन्सिडेंट झाला त्या केसमध्ये पण आम्ही हेच कन्सिडर करून झालं की खरंच बिबट्याचा अटॅक झाला असेल, म्हणून आमची टीम तिथं जागेवर गेली, त्यांना पाहिलं, पेशंटला बघितलं, हवी ती मदत करण्याचा प्रयत्न. पण जेव्हा क्रॉस व्हेरिफिकेशन जेव्हा गेलं जागेवर, तुम्ही दोन्ही बाजूनी लोकांची पण आणि सरकारची पण शेवटी नुकसान होता कामा नये किंवा एक पायंडा चुकीचा पडू नये की आपण काही केलं तर चालतं बाबा आणि त्याला आपल्याला कॉम्पेन्सेशन मिळून जाईल, हे असं होता कामा नये. त्यामुळे चुकीची प्रकरणं करू नये. जिथं होतंय तिथं तुम्हाला गव्हर्नमेंट मदत करतच आहे, तुम्हाला योग्य ती सगळी मदत देतोय. आम्ही सिरम कंपनीसोबत ॲप करून रेबीजच्या 100 व्हायल एक्स्ट्रामध्ये आणून ठेवल्यात. त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असतातच, पण कधीच तुटवडाच पडला तर वन विभागाकडे पण काहीतरी सोर्स असला पाहिजे. ह्या दृष्टीने आम्ही प्रत्येक गोष्ट पुढच्या स्टेप्स लक्षात घेऊन किंवा पुढची काय आपल्यावर आपत्ती येऊ शकते हे कन्सिडर करून नियोजन केलेलं आहे. आणि तुमच्याकडनं या निमित्ताने मला एक 5 काय म्हणता येईल, नागरिकांना काय आव्हान असेल साधारण, एक तुम्ही कसं या कंडिशनला आता काय सांगाल? कारण बिबट्या तर जाणार नाही, तुम्हाला काम करायचे, नागरिकांना पण त्याच एरियात राहायचंय. महत्वाचं सर, ह्याच्यामध्ये अफवांवर विश्वास नाही ठेवले पाहिजे. आता कालच्या केसमध्ये ते बेशुद्ध पडले लोकांना लक्षात नाही आलं बिबट्याचा आहे का, खरंच काय, त्यांनी ऍडमिट केलं, बिबट्या सांगितलं, ट्रीटमेंट सुरू झाली, हे असं नाही. आधी खात्री झाली पाहिजे की काय आहे, म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नये. एक बिबट्याच्या टप्प्यातलं भक्ष्य म्हणजे बसून काम करणारी लोक आणि लहान मुलं. तर लहान मुलांना एकटं नाही सोडायचं. बसून काम करताना आम्ही एक नेक बेल्ट सध्या एका कंपनीसोबत इनोव्हेशन टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन तयार केला आहे, त्यांच्याशी म्हणजे कोऑर्डिनेट करून तयार केला आहे. तो घालून त्यांनी काम करावं. जरी करताना समजा मिसयूज एकटे काम करत आहेत आणि चुकून अटॅक जरी झाला तर तो नॉन लिथल असेल, जीव नाही जाणार आपल्या लोकांचा कोणाचा. कारण पैसे लॉंग टर्म उपाय नाही. जरी 25 लाख मदत असली तरी 25 लाख आयुष्यभर पुरण्यासारखे नाही. आपल्यासाठी आपल्या घरातली ती व्यक्ती खूप महत्वाची असते जी आयुष्यभर आपल्यासोबत राहिली पाहिजे. तर ते एक आहे. रात्री उघड्यावर झोपू नये लोकांनी, आणि जर कुठं जायची गरजच पडली तर ग्रुपने जा, ग्रुपमध्ये शेताने काम करा. तुमचं घरांना सुरक्षित कुंपण ठेवा. अगदी ऊसांना खेटून घरांचं बांधकाम नसावं. असेल तर थोड्या 2-3 सऱ्या मोकळ्या ठेवा. आम्ही सौर कुंपणाचे जे नाही का स्कीम्स देतोय त्यातनं कुंपण बनवून घ्यावं, झटका मशीन करून घ्यावं, जेणेकरून रात्रीच्या वेळी तुम्ही सुरक्षित असाल, तुमचं घर सुरक्षित असाल, तुमचे लोक सुरक्षित. एवढी सगळी यंत्रणा जी काम करते ना, एवढाच एक त्यांचा साधा आमचा हेतू असतो की वन्य प्राणी सुरक्षित राहायला पाहिजे आणि आपल्या गावातली लोकही सुरक्षित राहिली पाहिजे. नक्कीच. आज महिला दिन आहे आणि या निमित्ताने मी तुमच्याशी गप्पा मारतो. एक काय संदेश या निमित्ताने, तुम्ही एक फॉरेस्टर आहात, एक अधिकारी आहात वन विभागातल्या, काय महिलांना आणि एकूणच आपल्या समाजाला बिबट्याच्या रिलेटेड आता तुम्ही काम करताय, वन विभागाच्या रिलेटेड काम करताय, काय एक संदेश द्याल? वन विभागात काम करणं ही एक पर्वणी आहे सर. म्हणजे त्याच्यासारखा आनंद असू शकत नाही काम करताना. स्ट्रगल आहे, म्हणजे लोकांना उत्तरं द्यावी लागतात. रोज तुम्हाला नवीन प्रश्न येतात. काही जण समजून घेतात, काही जण समजून घेत नाही, काही जण अलिगेशन करतात. हे सगळं चालत राहील, पण त्यात आपल्याला आपल्या कामात आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे आणि तो आनंद शोधून प्रामाणिकपणे आपण आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या नेटाने जर निभावल्या तर त्याचं आउटपुट नेहमी चांगलं येतं. हा माझा इतक्या वर्षाच्या सर्व्हिसचा अनुभव आहे. आता गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट असा 15-1 वर्षाचा अनुभव झाला आहे आणि तेवढ्या अनुभवात मी एवढं नक्की सांगू शकेन की आपण काम करत राहणं महत्त्वाचं आहे आणि योग्य पद्धतीने करत राहणं महत्त्वाचं आहे. आणि न घाबरता, न जुमानता मुलींनी
आपलं 100% आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याला दिलं गेलं पाहिजे. नक्कीच. तर ह्या होत्या स्मिता मॅडम आणि आपल्याला माहिती आहे वन विभागामध्ये ते जॉब करतायत. मानव आणि बिबट संघर्षाचा एक दुवा बनून त्या काम करतायत. महिला दिन आहे या निमित्ताने त्यांनी संदेश पण दिलेला आहे का हे सगळं करत असताना आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपलं 100% देण्याचं काम नक्कीच करता आलं पाहिजे. धन्यवाद.